अलिबाग शहरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या चेंढरे ग्रामपंचायत हद्दीतील वेश्या व्यवसायावर रायगड पोलिसांनी कारवाई केली आहे। या प्रकरणी एका दाम्पत्याला आणि वेश्या व्यवसाय करणाऱ्या 3 मुलींना गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे। पोलिसांनी संपूर्ण तयारीनिशी मंगळवारी दिनांक 17 डिसेंबरच्या मध्यरात्री ही कारवाई केली। त्यानंतर पहाटे 4:30च्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला। या 5ही आरोपींना न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। अलिबाग शहरालगत चेंढरे गाव असून येथील ओयोशान या हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानंतर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांच्या सूचनेनुसार आणि अलिबाग पोलीस उपविभागीय अधिकारी विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबाग पोलीस, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि बांगलादेशी विरोधी पथकाने संयुक्त कारवाई केली। चेंढरे गावाच्या हद्दीत ओयोशान हॉटेलमध्ये शैलेश प्रभाकर तांडेल आणि शलाका शैलेश तांडेल हे दाम्पत्य कुंटणखाना चालवत होते। हे दाम्पत्य हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांना मुली पुरवण्याचे काम करत होते। त्यानंतर रीतसर सापळा रचून अलिबाग पोलीस, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि बांगलादेशी विरोधी पथक यांनी एकत्रित हॉटेल ओयोशान मध्ये प्रवेश केला। त्यानंतर पहिल्या मजल्यावर रिसेप्शन काउंटरवर बसलेले शैलेश प्रभाकर तांडेल आणि शलाका शैलेश तांडेल यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी पंचसक्षम हॉटेलची पाहणी केली। तेव्हा 3 मुली वेश्या व्यवसाय करत असल्याचे दिसून आले। तसेच या मुलींकडून 20,500 रुपये आणि 10,000 रुपये किमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला। त्यांच्यावर स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध 345 नुसार कारवाई केली असून अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत। या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे उपनिरीक्षक अनिल गोसावी यांनी फिर्याद दिली होती। वादळवारा लाईव्ह साठी अमोल कुमार जैन, अलिबाग। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।